नमस्कार, मी तुमची होस्ट प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग। इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी, गॉसिपचा तडका, ग्लॅमरची चमक आणि ड्रामाचा परफेक्ट डोस। आणि आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे। आजच्या खास भागात आपण बघणार आहोत धगधग गर्ल, डान्सिंग क्वीन, स्टाईल आयकॉन आणि सुपरस्टार माधुरी दीक्षित। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, माधुरी दीक्षित। पण ती राजकारण नो मेकअप ऑफ टी अशी का म्हणाली असेल? तुम्हालाही प्रश्न पडला ना? थोडा विचार करा, सांगते। तर क्रिकेटर श्रेयस अय्यर त्याच्या क्रिकेटच्या मैदानापेक्षा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे। तर श्वेता तिवारीच्या ग्लॅमर, स्टाईल आणि फिटनेसने चाहत्यांना वेड लावत सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय। चला तर सुरू करूयात आजचा आपला आवडता धमाल एपिसोड सिने रंग, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी। बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते। मोठ्या पडद्यावर आपल्या अदांनी अवघ्या जगभरातील चाहत्यांना वेड लावल्यानंतर माधुरी आता मिसेस देशपांडे या वेब सिरीजद्वारे OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे। गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी या चर्चांनी जोर धरला होता, पण त्यावेळी त्या फक्त चर्चाच राहिल्या। मात्र माधुरीने नुकतीच मुलाखतीत स्पष्ट केलं की ती राजकारणात जाणार नाही। ती म्हणाली, मला ही नक्की माहित नाही, मला वाटत नाही की राजकारण माझं काम आहे। माझं ध्येय एक कलाकार बनणं आहे आणि त्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देणं, विचार शेअर करणं आणि मदत करणं आहे। सध्या तरी मी स्वतःला अशीच पाहते। अभिनेत्रीने जोर देऊन सांगितलं की राजकारणात येणं कधीच माझं ध्येय नव्हतं, मला स्वतःला तिथे योग्य वाटत नाही। एक कलाकार म्हणून मी जे करीन ते मला राजकारणापेक्षा कितीतरी पटीनं अधिक महत्त्वाचं आहे। माधुरी दीक्षित अद्यापही तिच्या कलात्मक कामातूनच चाहत्यांना प्रेरणा देण्यावर भर देत आहे। माधुरीच्या जीवनातील एक गोष्ट आहे जी अनेक चाहत्यांसाठी खूपच आश्चर्यकारक ठरली आहे, ती म्हणजे तिचं लग्न। जेव्हा माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं तेव्हा अनेक चाहत्यांचं हृदय तुटलं होतं, कारण आपल्या सिनेसृष्टीतील चमकदार ताऱ्यांना अचानक अमेरिकेत जाण्याचं व अभिनय सोडण्याचा निर्णय खूप मोठा धक्का होता। मात्र माधुरीने दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की ज्यावर ऐकून तुम्हालाही नक्की आश्चर्य वाटेल। माधुरी म्हणते, जेव्हा मी आणि डॉक्टर नेने भेटले तेव्हा त्यांना माझ्या अभिनयाची आणि माझ्या स्टारडमची काहीच कल्पनाच नव्हती, कारण डॉक्टर नेने यांनी आपलं बालपण परदेशात घालवलं होतं। लंडनमध्ये जन्म आणि 7व्या वर्षी अमेरिकेत स्थलांतर, त्यामुळे भारतातल्या चित्रपटांचा त्यांना फारसा परिचय नव्हता। त्यांनी फक्त अमर अकबर अँथनी हा चित्रपट पाहिला होता, त्यामुळे त्यांना फक्त अमिताभ बच्चन माहीत होते। माधुरीने 17 ऑक्टोबर 1999 रोजी लॉस एंजेलिसमध्ये डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं। टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी क्रिकेटमुळे नव्हे तर त्याच्या लव्ह लाईफमुळे। काही दिवसांपूर्वी मैदानात गंभीर दुखापत झालेला श्रेयस सध्या रिकव्हरीमध्ये आहे, पण या दरम्यान त्याच्या डेटिंगच्या चर्चांनी सोशल मीडियावर चर्चा झाल्यात। श्रेयस अय्यर मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आलाय। दोघं गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असून हे नातं सध्या प्रायव्हेट ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। ही बातमी समोर येताच चाहत्यांनी दोघांची जोडी एन्जॉय करत #श्रेयल हा खास कपल हॅशटॅग तयार केला आहे आणि तो अगदी व्हायरल होतोय। श्रेयस अय्यरची दुखापतीतून रिकव्हरी सुरू असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चांगलंच वातावरण रंगलं आहे। साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून मोठी बातमी समोर येते। अभिनेत्री समंथा रुतप्रभू पुन्हा एकदा नव्या जीवन प्रवासाला सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे। मिळालेल्या माहितीनुसार समंथानं द फॅमिली मॅनचे दिग्दर्शक राज निदुमोरू यांच्याशी एका खासगी समारंभात लग्न केलंय। हे लग्न ईर्षा योगा सेंटर मधील लिंग भैरवी मंदिरात पार पडल्याची माहिती समोर आली आहे। फक्त 30 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याचं सांगितलं जातंय। समंथानं लग्नासाठी लाल रंगाची साडी नेसल्याचं कळतंय, तथापि या दोघांकडून अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही। याआधी समंथाचं लग्न अभिनेता नागा चैतन्य सोबत झालं होतं, पण 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला। त्यानंतर नागा चैतन्याने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी विवाह केल्याची माहिती समोर आली होती। समंथा आणि राज यांनी द फॅमिली मॅन 2 मध्ये एकत्र काम केल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा आहे। दरम्यान राज यांच्या एक्स वाईफचं एक इंस्टाग्राम पोस्ट प्रचंड चर्चा रंगवतंय, ज्यात लिहिलंय,
डेस्परेट पीपल डू डेस्परेट थिंग्स ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या लग्नाच्या बातमीबद्दल अधिक चर्चा सुरू झाली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाला नवी दिशा देणारे प्रयोगशील आणि अभूतपूर्व दिग्गज व्ही शांताराम यांच्या जीवनाची कथा आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. साध्या स्टुडिओत काम करणाऱ्या कामगारापासून जागतिक दर्जाच्या सिनेमांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांपर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, कलाप्रेम, निष्ठा आणि नवसर्जनशीलतेचा अद्भुत संगम. या बायोपिकमध्ये सिद्धांत चतुर्वेदी व्ही शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील गेम चेंजर ठरणार आहे. झनक झनक पायलबाजीच्या नृत्य वैभवापासून दो आंखें बाहर हातच्या सामाजिक संदेशापर्यंत, अमृत मंथनच्या तांत्रिक क्रांतीपासून नागरिकच्या वास्तववादी कथानकापर्यंत प्रत्येक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला नवा रंग आणि नवा ध्यास दिला. दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या बायोपिकला भव्य दृष्टी आणि कलात्मक उंचीवर नेले. देशपांडे म्हणतात, व्ही शांताराम हे नाव फक्त एका व्यक्तीचे नाही, तर भारतीय चित्रपटाची एक संपूर्ण परंपरा डोळ्यासमोर उभी राहते. त्यांच्या संघर्षाची, प्रयोगाची आणि कलाप्रेमाची ऊर्जा प्रत्येक फ्रेममध्ये अनुभवायला मिळेल. निर्माते राहुल किरण शांताराम म्हणतात, हा चित्रपट आमच्यासाठी प्रोजेक्ट नाही तर भावना आहे. आमच्या आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली भव्य श्रद्धांजली हा चित्रपट आहे. त्यांचे जीवन आणि दृष्टिकोन नव्या पिढीपर्यंत पोहोचावे हा आमचा हेतू आहे. आगामी नवीन वर्षात हा व्हिज्युअली ग्रँड, इमोशनली पॉवरफुल आणि सिनेमॅटिकली आयकॉनिक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून घराघरात ओळख मिळवलेल्या येसूबाई म्हणजे प्राजक्ता आणि व्यावसायिक शंभूराज खुटवड यांनी रिसेप्शनला खास आणि भव्य अशी एंट्री घेतली. पण एंट्रीमुळे त्यांना ट्रोल देखील केलं जाते. रिसेप्शनला प्राजक्ता आणि शंभूराज यांनी चक्क एका भव्य दिव्य नंदीवर स्वार होऊन एंट्री घेतली आहे. एंट्री सोबत फटाक्यांची आतिषबाजी आणि मराठमोळा थाट पाहून अनेकांनी वाहवा दिली आहे. हा व्हिडिओ काही तासात लाखो व्ह्यूज मिळवत व्हायरल झाला. पण या भव्य एंट्रीला ट्रोलिंगचा फटकाही बसला आहे. अनेकांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत प्राजक्तावर टीका पण केली आहे. अभिनेत्री सुषमा यांनीही हे चुकीचं आहे, देवांची मस्करी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्हीची फेवरेट क्वीन श्वेता तिवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये. 45 वर्षांची आणि 2 मुलांची आई असूनही श्वेताची ग्लॅमर, स्टाईल आणि फिटनेस चाहत्यांना अक्षरशः वेड लावतंय. नुकतंच श्वेताने पिंक फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमधील काही स्टनिंग फोटो शेअर केले आणि ते फोटो क्षणातच व्हायरल झाले. हलका ग्लोईंग मेकअप, ओपन हेअर आणि स्टायलिश पोजेसमध्ये श्वेताचा कॉन्फिडन्स आणि टशन स्पष्ट जाणवत होती. तिचा फिटनेस आणि परफेक्ट टोन फिगर आणि चमकदार त्वचेमुळे तिचे चाहते अक्षरशः भलतेच इम्प्रेस झालेत. 2 मुलांची आई असूनही इतक्या दमदार फिटनेसमध्ये राहणे चाहत्यांना इन्स्पिरेशन देत आहे. काहींनी तर कमेंट करत म्हटलंय, 45 नो वे. 2 मुलांची आई आणि इतकी फिट. श्वेता तिवारीचा हा ग्लॅमरस अवतार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे आणि अनेकांसाठी मोटिवेशन ठरत आहे. आजच्या शो मध्ये एवढंच. परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी.